नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्योत्स्ना देवधर यांच्या मधली भिंत या कथासंग्रहातील पानगळ ही कथा वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. पानगळ. नवा फ्लॅट छानच होता. सोयीचा, चांगल्या बांधणीचा आणि सुरक्षित वस्तीतला. ती खुश होती. मास्टर बेडरूमला छानशी गॅलरी होती. मोठी, रुंद, एक काय 2 गाद्या मावतील इतकी लांब. गॅलरीत उभं राहिलं की समोरच्या बंगल्यातली आंब्याची, नारळाची, आवडीची झाडं दिसायची. त्यातल्या त्यात अगदी समोरचं आंब्याचं झाड इस्पिकच्या एक्क्यासारखं सुरेख घाटदार होतं. इतर झाडांपेक्षा आपला डौल उमदा आहे हे त्याच्या पानांवर वाचता यायचं. आंब्याची दुसरी झाडं उंचच उंच वाढली होती. एकमेकात गुंतली होती. चाळीत राहिल्यासारखी दाटी वाटीनं उभी होती. या एक्क्याचा मात्र स्वतंत्र बंगला होता. ती आणि तिची माणसं या नव्या ब्लॉकमध्ये राहायला आली तेव्हा समोरच्या बंगल्यातल्या आंब्यावर मोहोर फुलला होता. हिरव्या फ्लॉवरपॉटमध्ये पिकल्या मंजिऱ्या ठेवल्यासारखा. वाऱ्याच्या झुळकीबरोबर मोहोराचा वास बेडरूमला सुगंधित करून टाकायचा. गॅलरीत उभं राहण्याचा तिला नादच लागला. विश्रांती हवी असली, विरंगुळा हवा असला की ती गॅलरी समोरच्या इस्पिकच्या एक्क्याशी बोलायची. कोकणचा परिसर वाटावा अशी ही बाग आहे नाही? यंदा आंबा खूप येणार दिसतंय. मोहोर मस्त आलाय. 1 वर्षाआड आंबा भरपूर येतो म्हणे. यंदा खूप खूप आंबे खायचे. रोज रोज रस करायचा. राजा, तू म्हणजे खरा आंब्याचा वेडा. वर्षभर म्हटलं तर खाशील. आई, दादासाठी आंब्याचा साठा, पोळ्या, वड्या सगळं करून ठेव. आहाहा, जसं काही मी एकटाच खाणार आहे. शक्यच नाही. असे मोहरलेले, डवरलेले, फुललेले संवाद कुटुंबात होत. सुख सुख म्हणतात ते 4 दरवाजे उघडा ग बाई असा भोंडला घालत यायचं. नव्या घरात, नव्या वातावरणात, नव्या ओळखीपाळखी, येणी जाणी यात वर्ष केव्हा संपलं ते कळलंही नाही. घर दाखवताना ती प्रत्येकाला गॅलरीतून दिसणारं तिचं ते आवडतं झाड मुद्दाम दाखवायची. पाहुण्यांना घराबरोबरच त्या झाडाची स्तुती केली की आपल्या मुलाची तारीफ केल्यासारखी ती खुलायची. वास्तू लाभली होती. घरातल्या प्रत्येकाला समाधानाचे, यशाचे धुमारे फुटले होते जसे. राजाला एकदम कशी छान, मानाची, भरपूर पगाराची नोकरी मिळाली नाही? मुलगा कुणाचा आहे? भाऊ कुणाचा आहे? यंदा त्याचं लग्न करूया. घराच्या नवेपणातच नव्या नवलाईची सून आणू. राजा, कुणावर प्रेमबिम असलं तर सांग हो. तुझ्या आवडीच्या मुलीशी लग्न करून देऊ. बघ हं, हुंडा बिंडा, मानपान काहीही व्हायचं नाही. नसू दे रे. तुला देवानं माझ्या पदरात टाकलं तोच फार मोठा हुंडा, तोच खरा मानपान. मुलगी स्वभावानं गरीब, मनमिळाऊ हवी एवढीच आपली अट. आपल्या घरातल्या एकोप्यात, प्रेमात सामावून जाणारी हवी एवढंच. वहिनी माझ्याच वयाची असणार. खूप मज्जा करू आम्ही दोघी. छान. तुझ्या साड्या, सिनेमा, मैत्रिणी आणि तासनतास गप्पा यात आणखी भर पडली तरी वहिनी खरी तुझीच. 4 प्रौढ डोळे 4 तरुण डोळ्यांकडे पाहून सुखावले. लग्न ठरलं. त्या चौकोनी कुटुंबाला साजेशी, सुरेख, नीटस, हसतमुख सून चौरंगावर रांगोळी घालावी अशीच होती. आई, तुमची बेडरूम काही दिवस आम्हाला देशील? आपण आलो तसाच मोहोर फुटलाय. मला हा वास फार आवडतो. आपल्या तरुण देखण्या मुलाच्या पाठीवर हात ठेवीत ती म्हणाली. ते तर आधीच ठरलंय राजा. तुझ्या सुखातच आम्हाला सुख आहे. शुभमंगल सावधान. सदा सौभाग्यवती भव. सुखी व्हा, आनंदी राहा. मित्र, शुभरात्री. स्वीट ड्रीम, हॅपी लाईफ, गुड लक, गुड नाईट. त्या सुहाग रात्री समोरच्या बंगल्यातला सगळा मोहोर त्या घरातल्या बेडरूममध्ये अत्तराची कुपी घेऊन आला. मागे रेंगाळत राहिला पहाटेपर्यंत. राजाची बायको छान आहे नाही? ती म्हणाली. सुरेख दिसतो जोडा. तू लग्नात खूप कष्ट घेतलेस, आता विश्रांती घे. तिच्या अंगावर पांघरून घालत तो म्हणाला. तुम्ही तरी कमी का दगदग केलीत? सगळ्यांची हौस पुरवलीत. नणंदबाई खुश आहेत आपल्या वहिनीवर. आपली बेडरूम त्यांच्या मित्रांनी सजवली होती. आता आपली नाही हं, राजाची, त्याच्या राणीची बेडरूम आहे ती. असू दे. जिथे तू तिथे माझी बेडरूम. मला मात्र चुकल्यासारखं वाटतंय. झोपताना
नाना प्रकारचे सुगंध अंगावर पांघरुणासारखे घेऊन झोपायचं आणि सकाळी पक्ष्यांच्या भोपाळीनं जागं व्हायचं. सवय होऊन गेली. अलीकडे तर मला त्यांच्या गाण्याची सरगम समजू लागली होती. ओढच लागते त्या गॅलरीची, त्या झाडाची. मला मात्र तुझाच एकमेव ओढा आहे. अजून तू तीच आठवतेस, 28 वर्षांपूर्वीची. तसाच मदिरगंध अजूनही तुझ्या अंगाला येतो. तो धुंद आवाजात कुजबुजला. पहिली रात्र राजाची आहे महाराज, आपली नाही, ती लाडीकपणे बोलली. राजा सुखी झाला ना की जगाला ओरडून सांगेन, जगी सर्व सुखी असा मीच आहे. सुनबाई चांगली वाटते, वागा बोलायला, समजूतदार आहे. राजा नक्की सुखी होईल. आपण कुणाचं काय वाईट केलंय, मनात सुद्धा कुणाचं अहित चिंतलं नाही. देव आपल्याला दुःखी करणार नाही, ती म्हणाली. पण देवानं की दैवानं कोण जाणे, त्यांना दुःखाच्या खाईत लोटून दिलं. डोळे बांधून ढकललं. कुठे कसे ठेचाळतो आहोत, कसा आणि काय उत्पात होतोय हे काही कळायच्या दिसायच्या आत विध्वंस होऊन गेला. त्यांचा राजा मरून गेला. आत्ता येतो म्हणून सांगून गेला, तो आलाच नाही. टेबलावर मांडलेली ताटं वाळून गेली. अन्न नासून गेलं. पातेली करवडून गेली. त्या नव्या घराच्या भिंतींचा रंग उडून गेला. कोऱ्या कपड्यांचा पोत विरून गेला. राजानं जमवलेल्या कॅसेट्स, रेकॉर्ड्समध्ये फक्त भैरवी शिल्लक राहिली. जोराचा वादळ वारा सुटला आणि समोरच्या झाडांवरचा मोहोर गळून गेला. अवेळी पानगळ झाली. घरातली माणसं तर अंगावर वीज पडावी तशी लाकूड कोळसा होऊन गेली. त्या खोलीत जावेना, गॅलरीत उभं राहावेना. सून माहेरी निघून गेली. तिचं प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा रुजायच्या आतच धरणीत उभंगली होती. मुळांना कोंब फुटलेच नव्हते. येणारा जाणारा पाहणारा मेलेल्या तरुण मुलाची आई कशी दिसते म्हणून पाहत होता. तिचं दुःख कुरतडत होता. त्यांची सहानुभूतीची नजर तिला आणखीनच केविलवाणं करून टाकत होती. तिचा चेहरा पिळवटून निघाला होता. तिचा रंग करपून गेला होता. केस एका रात्रीत म्हातारे झाले होते. भ्रमिष्ठासारखं तिचं वागणं पाहून लोक म्हणत, दुःखानं डोक्यावर परिणाम झालाय. नवरा स्वतःचं दुःख आवरून तिला धीर देत होता, सावरत सांभाळत होता. मुलगी आईबापाची नजर टाळत होती. आईचे भकास डोळे आणि बाबांचे थकले ओले डोळे पाहायची तिच्यात ताकदच नव्हती. वाटायचे, दादाऐवजी मी गेले असते तर हे बुरुज असे ढासळले नसते. आता तर अवशेष राहिलेच जसे. नवऱ्याचा कामधंदा होता, मुलीचं कॉलेज होतं, मैत्रिणी होत्या, छंद होते. ती दोघं हळूहळू आपल्या नित्याच्या कामाला लागली. ती घरात एकटी राजाला शोधत पाकोळी होऊन जायची. वाटायचं आवाज टेप करता येतो, पण केला नाही. आता त्याच्या टूथब्रश, कंगवा अशा त्याच्या वापरातल्या वस्तूंवरचे ठसे उमटून ठेवावे. त्याचं कपड्यांचं कपाट उघडलं की वाटायचं तो जवळच उभा आहे. हँगरच्या बुशकोटमध्ये मनिलामध्ये आपलं डोकं लपवून बसलाय. आत्ता हाक येईल, आई आई. त्या कपाटात त्याच्या त्या कपड्यात तोंड खुपसून रडून घ्यायची. धाई धाई. मुलगा गेल्यापासून न भरता येणारा खोल खड्डा पडला होता. खालचा श्वास खाली, वरचा वर. काळजाचा तुकडा करपून गेला होता. 20 तंतूवर जगल्यासारखी आतडी वाळून कोळसा झाली होती. दिवस, महिने, पानं फडफडावी तशी फडफडत लोटत. एके दिवशी पहाटे जाग आली. तेव्हा त्या गॅलरीतून कोणीतरी बोलावतंय असा भास झाला. ती धावतच गेली. समोरच्या बंगल्याकडे नजर टाकता तिच्या पोटातला खड्डा पाताळाला जाऊन भेडला. समोरचा इस्पिकचा एक राज्य गेल्यासारखा वनवासी झाला होता. वादळ वाऱ्यानं त्याला पुरतं झोडपून काढलं होतं. अस्थिपंजर देहावर जसे काही पक्षी बसले होते. तिला बोलावत होते. चोच उघडून जसे टाहो फोडत होते. आपल्या राजाला पक्षाचा जन्म मिळालाय का? हो, नक्कीच. म्हणून तर या माझ्या आवडत्या झाडावर बसून मला हाका मारतो. सगळ्यांना तो दाखवतोय आपलं घर, आपली माणसं. पण राजा, तुझी बायको नाही रे. तुझ्यासाठी या घरात आली. तू नाहीये म्हटल्यावर निघून गेली. राहिली असती तर मला सोबत झाली असती. तिच्या स्पर्शात तुला शोधलं असतं. मुलगा म्हणून मी आठवणी सांगितल्या असत्या. प्रियकर, नवरा म्हणून तिनं तुझ्या आठवणी काढल्या असत्या. तुझ्याबद्दल बोलत राहावं वाटतं. कुणाकडून तरी तुझ्या आठवणी ऐकाव्या वाटतात. पण ती थांबली नाही. निघून गेली. सगळे पाश तोडून गेली. राजा, पक्षी पण आपली नाती अशीच सोडून टाकतात का रे? नसतीलच. कारण नात्याची लेबलं लावून त्यांना संसार थोडाच करायचा असतो. एके ठिकाणी वाचल्याचं आठवतंय. निसर्गानं GD आर्ट्सची परीक्षा दिलेली नसते, पण त्यानं पाना फुलांवर उधळलेली रंगाची होळी
त्यांची रंगसंगती कुणा माणसाला साधत नाही. तसेच पक्षी नीती नियमावलीसाठी पोथ्या पुराणं वाचत नाहीत, धर्माचा अभ्यास करत नाहीत, व्याख्यानं ऐकत नाहीत, उपदेशाचे डोस पीत नाहीत. म्हणूनच त्यांच्या प्रेमाला आकाशही अपुरं पडतं. रक्ताची नाती 4 भिंतीतही टिकत नाहीत, पण त्याची नाती ऊन वाऱ्याशी, पाऊस पाण्याशी, चांदण्यांशी, चंद्रसूर्याशी असतात, जे सगळ्यांचेच असतात, अख्ख्या दुनियेचे असतात. हसलास ना? मी असं काही बोलायला लागले की असं छान छान हसायची तुझी सवय अजून राहिली का रे? त्या ज्वाळांतून, त्या राखेतून हे हसणं बरोबर घेऊन गेलास. सवाष्णीनं आपलं मंगळसूत्र न्यावं असं. नवरा आणि मुलगी जेवून गेल्यावर ती आपल्या ताटाबरोबर राजाचं ताट वाढायची. ते पान तसंच राहायचं, न उष्टावता. मग डोळे गाळत राहायची. एक दिवस स्वयंपाकघरातल्या खिडकीत एक चिमणी येऊन बसली, धीटपणे. ओट्यावरचं काहीसं चोचीनं उचलून उडाली. एकदम काहीतरी हाती लागल्यासारखी ती हसली. आपलं ताट वाढून एका ताटलीत अन्नातला घास काढून गॅलरीत ठेवू लागली. समोरच्या झाडावरच्या चिमण्या भुरकन आल्या, जेवू लागल्या. ती पण त्या चिमण्यांबरोबर जेवू लागली. कधी 4, कधी 5 चिमण्यांचा घोळका जेवायला यायचा. मधूनच एखादा कावळा, पारवा मोठा घास घेऊन जायचा. ती त्या ताटलीत आणखी घास खाली. यात राजा असेल? लहानचं कोवळं पाखरू आहे, तोच राजा असेल. चिमणी त्याच्या चोचीत चोच घालून भरवत होती. चिमणा त्याच्या आसपास वावरत होता. कधी एखादा नवाच चिमणा यायचा. पाहुणा दिसतोय, पण पोळीच्या तुकड्यासाठी दोघं एकमेकांशी कुस्ती खेळल्यासारखे भिडले. वीतभर उंच उडाले आणि परत झटापट करून पोळीचा तुकडा एकानं पळवलाच. टीव्हीवर मनी प्लॅन्ट होता, पाण्यात ठेवलेला. ते कोवळं पाखरू त्यात चोच घालून पाणी पित होतं. बाई ग, हे कसं लक्षात आलं नाही? ताटलीबरोबर रुंद भांड्यात स्वच्छ प्यायचं पाणी ती ठेवू लागली. नवरा घरी आला, मुलगी आली की त्यांच्याशी किती बोलू नि किती नको असं तिला व्हायचं. दिवसभर एकटी एकटी असायची. प्रयत्न करूनही राजाची आठवण श्वास उच्छ्वासासारखी तिच्याही नकळत यायचीच. डोळे पाणवायचे, जीव गलबलून जायचा. बरं का हो, आज चिमण्यांना ऊन भात ठेवला, त्यावर साजूक तूप घातलं. राजाला आवडायचा ना तसाच भात कालवला. पण तोंड भाजलं हो चिमणीचं. आत्ता दुपारी भात संपवला त्याने. तुला माहीत आहे का ग? ती मुलीला म्हणायची. पाखरं सारखी मान हलवत असतात, चाहूल घेत असतात. ती समोर अशी पाहतच नाहीत. अगं, मी सांगते, आपले कान असतात ना तिथं त्यांचे डोळे असतात. गंमत आहे नाही? अहो, बरं का, पाखरांना अजिबात तिखट चालत नाही. चटणीला तोंड लावत नाहीत. आश्चर्य म्हणजे गोड पण खात नाहीत. दूध भात, दूध पोळी आवडीनं खातात. कठड्यावर बसून चोचीला धार पण लावतात. खाताना इतकं सांडतात की विचारू नका. बाप लेक एकमेकांकडे हळूच पाहायचे. हिचा हा नाद वाढतच चाललाय. सोबतीला कुणी येऊन राहील म्हणून किती प्रयत्न केले. कोण येणार? आपण गेलो असतो कुणाकडे? नाहीच. तू काहीही म्हण हं, या तुझ्या चिमणी गॅलरीत किती घाण करून ठेवतात. सुट्टीच्या दिवशी कठडा पुसता पुसता तो म्हणाला. बाबा, या चिमण्या इतक्या धीट झाल्या आहेत की स्वयंपाकघरात येऊन समोर बसून शीत उचलून नेतात. त्यांना सारखं हाकललं पाहिजे. सवय मोडली की नाही यायच्या. तो म्हणाला. नाही नाही, त्यांना कुणीही हाकलायचं नाही. ती पाखरं समोरच्या झाडावरची आहेत. ती एकदम उंच आवाजात म्हणाली. दोघं गप्प होऊन गेले. त्यानंतर ती रोज गॅलरीचा कठडा ओल्या फडक्यानं स्वच्छ करायची. इतका मायेनं, प्रेमानं, जणू राजाच्या खोलीतलं फर्निचर पुसते. समोरचं इस्पिकच्या ऐक्याचं झाड मात्र दिवसेंदिवस सुकत होतं, वठत होतं. त्याबद्दलची काळजी ती नवऱ्याजवळ सारखी बोलून दाखवत होती. अहो, त्या समोरच्या बंगल्यातल्या मालकांना आपण भेटून सांगूया की ते आंब्याचं झाड तोडू नका म्हणून. असं कसं सांगता येईल? ते त्यांचं झाड आहे, आपलं नाही. पण त्या झाडावरची पाखरं रोज येतात ना आपल्या घरी, रोज इथंच जेवतात. ते खरंय ग, पण ते झाड, त्यावरचे पक्षी, त्यांचं आणि तुझं नातं, जिव्हाळा कुणाला कसा समजेल? राजाला अपघात घडला तो आपण पाहिला नाही, पण त्यावेळी तो जसा आई ग म्हणून विव्हळला असेल ना, तसंच हे झाड तोडताना कळवळेल. नक्कीच मला ते ऐकू येईल. मग मात्र मला वेड लागेल. मी आंधळी बहिरी होईल. ती रडून म्हणाली. हे बघ, असं वेड्यासारखं बोलायचं नाही. तू राजाची आहेस तशी माझी आहेस, आपल्या मुलीची आहेस, हो ना? तिनं मान हलवली. जरा वेळ विचार करून तो म्हणाला. आपण आपल्या गॅलरीत बाग करूया का?
छान छान झाडांच्या कुंड्या आणूया. खरंच चांगली कल्पना आहे. आई, आपण सगळा गुलाब लावूया, नाना रंगाचे गुलाब. गुलाब राजाला आवडायचा. लग्नात गुलाबाचंच अत्तर आणलं होतं. हार सुद्धा गुलाबाचाच हवा होता, तो म्हणाला. खरंच आई, तुझं मन पण रमेल आणि समोरच्या झाडावरच्या चिमण्या इथेच येऊन बसतील आपल्या गॅलरीत. नाहीतर आई, आपण लवबर्ड्स आणूया का? छानसा पिंजरा आणू. वाटलं तर एक पोपट पण पाळू, मुलगी म्हणाली. चालेल, पण गुलाब नको, ती म्हणाली. गुलाबाला काटे असतात. त्यातलं एक पाखरू तर अगदी कोवळं आहे. काटाबिटा बोचला तर पंचायत. गुलाब नकोच, ती ठामपणे म्हणाली. तिच्या मनाप्रमाणे तिला हवी ती झाडं आणली. छानसा पिंजरा आणला. लवबर्ड्सना काय द्यावं, कसं जपावं हे कळावं म्हणून पुस्तक आणलं. ती रमली. या झाडांना पाणी घालणं, खुरपणं यात बराच वेळ जाऊ लागला. एखादी नवी कळी आली, नवं पान फुटलं की ती आनंदून जायची. त्यावरून प्रेमानं हात फिरवायची. पहिलं वहिलं फूल राजाच्या फोटोला वाहायची. पिंजऱ्यातल्या पक्ष्यांबरोबर मनीचं हितगुज करत राहायची. त्यांच्या क्रीडा पाहताना आपल्या मुलासुनेला पाहतो आहोत असं वाटून सुखी व्हायची. पाखरं जेवायला येतच होती, पण त्या समोरच्या इस्पिकच्या इतक्याच्या सांगाड्याकडे पाहून ती कष्टी व्हायची. पत्त्याचा रंग उडावा, ते पान फाटावं अशी दशा त्या आंब्याच्या झाडाची झाली होती. वळीव कोसळला. सपसप झोडपलं त्यांना आसमंताला. हिच्या कुंड्यातली झाडं दुखावली, आडवी झाली. त्यांना सावरता सावरता काही दिवस गेले आणि एके दिवशी तिनं पाहिलं, तिच्या त्या आवडत्या झाडाच्या फांद्यांवर कोवळे हिरवे कोंब फुटताहेत. राजा गेल्यापासून ती हसायचं विसरलीच होती, पण आज मात्र मनापासून हसू आलं. लहान मुलीसारखी धावतच नवऱ्याकडे गेली. त्याला हाताला धरून ओढतच गॅलरीत आली आणि त्या झाडावरची ती पालवी दाखवत म्हणाली, पहा तर खरं, कोंब फुटलेत. त्यानं त्या झाडाकडे क्षणभर पाहिलं आणि म्हणाला, ती पालवी नाहीये, शेवाळं आहे. हे झाड जगेल असं मला नाही वाटत. बोलला आणि कामाला निघून गेला. तिनं गॅलरीचा कठडा घट्ट पकडला. इतकं निराधार, इतकं एकटं तर मुलगा गेल्यावरही तिला वाटलं नव्हतं. ही कथा इथेच संपली. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. धन्यवाद.